बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्ववादासाठी लढा दिला आणि हिंदुत्ववादांसाठी आपलं आयुष्य पणाला लावलं। त्या उभाटा गटानं आज हिंदुत्ववादाच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आहे। मदुराई जवळ एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या टेकडीवर वर्षानुवर्ष जवळपास 14 ते 18व्या शतकापासून एक प्रथा सुरू आहे की तिथं दीप प्रज्वलित केला जातोय आणि हे दीप प्रज्वलित करण्याची परंपरा पुन्हा सुरू करावी यासाठी काही लोक मद्रास उच्च न्यायालयामध्ये गेले होते। काही लोक त्या न्यायालयामध्ये गेले असताना मदुराई खंडपीठानं पुन्हा एकदा हा दीप, जी आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवा लावण्याची परंपरा असते, दीप प्रज्वलित करण्याची परंपरा असते, ती परंपरा पुन्हा सुरू करण्याचे आदेश मद्रास खंडपीठानं दिले, मदुराई खंडपीठानं दिले। परंतु त्या न्यायाधीशांच्या विरोधामध्ये जे न्यायमूर्ती आहेत GR स्वामीनाथन यांच्या विरोधामध्ये महाभियोग आणण्याचं काम इंडिया आघाडीने केलं आणि दुर्दैवानं या महाभियोगाच्या विरोधामध्ये उभाटा गटाच्या खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या। एका बाजूला हिंदूंच्या रक्षणासाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण हयात घालवली आणि हिंदूंना हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, राम मंदिर झालं पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांनी लढा दिला आणि आज उभाटा गटाचे खासदार एका मंदिराची दीप प्रज्वलित होतोय त्या विरोधामध्ये ज्या न्यायमूर्तींनी अधिकार दिला, आदेश दिला, त्या न्यायमूर्तीच्या विरोधात भूमिका घेण्याचं काम हे उभाटा गटाचे खासदार करतायत। माझा उभाटा गटाच्या खासदारांना सवाल आहे, अरविंदजी सावंत तुम्ही इथं सही केली, आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना काय वाटत असेल? वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा वसा आपल्या सगळ्यांना दिला होता आणि तुम्ही हिंदुत्ववादाच्या विरोधात भूमिका घेऊन काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसता आणि अशा पद्धतीनं हिंदू विरोधी भूमिका घेण्याचं काम करतायत आणि सही करता। आज बाळासाहेब ठाकरे असते तर या खासदारांच्या पेकाटामध्ये त्यांनी लाथ घातली असती, कारण कधीही बाळासाहेब ठाकरे यांची अशी भूमिका नव्हती की अशा पद्धतीनं हिंदू विरोधी काम खासदारांकडनं करावं। एका बाजूला